ब्रेकनंतर बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबई महापालिका अतिक्रमण भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भातली माहिती समोर येते आहे। अतिक्रमण उपायुक्त कैलास शिंदे अटकेनंतर महापालिका एसीबीच्या रडारवर आले। महापालिकेचे सर्व विभाग अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्यांची चौकशी होणार आहे। चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एसीबीनं महापालिकेला पत्र दिलेलं आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनय मात्रे या संदर्भात अधिक अपडेट देतील। विनय, सर्व अधिकाऱ्यांना आता पत्र देण्यात आलेलं आहे, चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, काय हे नेमकं प्रकरण आहे? नक्कीच आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना एसीबीने अटक केली होती आणि 42,000 रुपयाची लाच घेताना त्या रंगेहात पालिका मुख्यालयाच्या आतमध्ये त्यांच्या दालनामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती। आणि त्यानंतर एसीबीने ज्या पद्धतीने हा तपास सुरू केला गेला त्या तपासाच्या नंतर खोलवर गेल्यानंतर अनेक अधिकारी त्यांच्या रडारवरती आलेले आहेत आणि त्यांनी त्या अधिकाऱ्यांची नावं त्यांच्या समोर आलेली आहेत। त्याच्यामुळे त्यांनी आज एसीबीने महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलेलं की महानगरपालिकेच्या 11च्या 11 जेवढे विभाग अधिकारी आहेत आणि अतिक्रमण विभागाची जबाबदारी सांभाळणारे कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर या सगळ्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे। यावरून एकच स्पष्ट होतोय की कैलास गायकवाड याचं जाळं नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकंदरीत शहरावरती भ्रष्टाचाराच्या माध्यमातून किती खोलवर रुजलं होतं हे यावरून स्पष्ट होतंय। सगळे विभाग अधिकारी विभाग कार्यालय देखील त्याच्या अंडर कशा पद्धतीने काम करत होते हे देखील अँटी करप्शनच्या चौकशीमध्ये समोर आले आणि म्हणूनच आज हे पत्र महापालिका आयुक्तांकडे पोहोचलेलं आहे। उद्यापर्यंत हे सगळे अधिकारी एसीबीच्या कार्यालयात पोहोचणार आणि त्यांना त्याची चौकशी होणार आणि यामधले अनेक अधिकारी जे कैलास गायकवाड याचे खास समर्थक म्हणून किंवा त्याचे खास कलेक्टर म्हणून जे काम करत होते ते देखील त्यांची नावं देखील समोर आलेली आहेत आणि त्या लोकांवरती देखील सखोल चौकशी होणार आहे। आणि एकंदरीत ह्या ज्या अतिक्रमण विभागामध्ये गेलेल्या अनेक वर्ष हा भ्रष्टाचार सुरू होता, हा भ्रष्टाचार समोर येण्याची चिन्ह निघालेत। पण एकंदरीत पाहायला गेला तर नवी मुंबई महानगरपालिका ही अँटी करप्शनच्या आता रडारवरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी यामध्ये एवढं स्पष्ट आहे। या चौकशीअंती काय उलगडा होतो पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद विनय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।